पोपट पेरू गटागटा खात होता. तुम्हाला ह्यातला काय ओळखायचं आहे? विधेय विस्तार ओळखायचा आहे. गटागटा पोपट पेरून खात होता. कशावर प्रश्न पडलाय? वाक्य पृथक्करणावर प्रश्न पडला. वाक्य पृथक्करणाच्या दृष्टीने तुमच्या वाक्यातलं पहिल्यांदा क्रियापद पकडायचं असतं. पोपट पेरू गटागटा खात होता. क्रिया कशाची आहे? खाण्याची आहे. म्हणजे क्रियापद इथनं चालू झालं. हे क्रियापद आहे. हे असतं तुमचं मित्रांनो. क्रियापदाला तुम्ही इथून पुढं विधेय असं म्हणायचं असतं. क्रियापदाला काय म्हणायचं? विधेय. लगेच ह्याचा कर्ता काढायचा. खाणारा कोण? उत्तर मिळतो पोपट. म्हणजे पोपट हा झाला तुमचा कर्ता. यालाच तुम्ही उद्देश असं म्हणायचं असतं. हाच असतो तुमचा उद्देश. आता बघायचं नीटनेटकं. मग ह्या कर्त्याची जर काही विशेषणं असती, म्हणजे समजा जर मी म्हणलं असतं हिरवा पोपट, बरोबर का नाही? ह्या पोपटाबद्दल माहिती देणारा जी काही शब्द असेल, पोपटाबद्दल म्हणजे कर्त्याबद्दल, ह्याला तुम्ही म्हणायचं असतं मित्रांनो, हा झाला तुमचा उद्देश विस्तार. हा काय आहे? तुमचा उद्देश विस्तार. आणि मग उघड आहे, जर तुम्हाला कर्त्याबद्दल म्हणजे उद्देशाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण जर तुमचा उद्देश विस्तार असेल, तर क्रियापदाबद्दल म्हणजेच वाक्यातल्या तुमच्या क्रियेबद्दल म्हणजेच विधेयाबद्दल माहिती सांगणारा शब्द विधेय विस्तार. मग क्रियापद कोण आहे? खात होता. क्रिया खाण्याची. कसा खातोय? गटागटा खातोय. म्हणजे हा शब्द जर पोरांनो वाक्यात कोणासाठी आलो? खाण्याची क्रिया कशी आहे हे सांगण्यासाठी आलाय. आणि हाच असतो तुमचा विधेय विस्तार. म्हणजे या ठिकाणी तुमचं गटागटा हा शब्द विधेय विस्तार आहे. चल